नमस्कार सर. नमस्कार. तुमचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आणि आज माझ्या सोबत आहेत वाशिम जिल्ह्यातले अतिशय नामांकित प्रतिथयश असे इंजिनियर बजरंग आंबोरे सर. असं म्हणतात की माणूस जन्मभर विद्यार्थीच असतो, पण अशी म्हण नाहीये. असं काही जण प्रूव्ह सुद्धा करतात आपल्या खऱ्या आयुष्यामध्ये. कारण की आतापर्यंत फक्त 5 डिप्लोमा, 4 डिग्री आणि 4 पोस्ट ग्रॅज्युएशन फक्त इतकं शिकलेले बजरंग आंबोरे सर आज माझ्या सोबत आहेत. त्यांचा या शिक्षणाचा प्रवास असेल, त्यांच्या अनुभवाचा प्रवास असेल, हा सगळा आपण आज या बिल्ड आयकॉनच्या माध्यमातून उलगडणारच आहे. सर, आयकॉन स्टीलच्या बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आम्ही बांधकाम विषयक लोक जे आपल्यासारखे याच्यात महत्वाचे काम करतात, त्याचप्रमाणे त्यांच्याशी चर्चा करून काही सकारात्मक बदल या क्षेत्रात काही घडवू शकतो का, या सगळ्या संदर्भात चर्चा करणार आहे. पण अर्थात चर्चेला सुरुवात करायची आहे तुमच्या या सगळ्या प्रवासाबद्दल. म्हणजे मी शिक्षणाचा प्रवास तुमचा खरं तर मोठा आहे. मी आता जरी गमतीनं म्हटलं असलं की माणूस आयुष्यभर विद्यार्थीच असतो, पण ही शिक्षणाची आवड कुठनं लागली पहिली? तुम्ही काय काय शिक्षण घेतलं हे दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग, एवढं सगळं शिकल्यानंतर शेवटी तुमचं मन इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये कसं रमलं, या सगळ्याबद्दल काय सांगाल? सर, खऱ्या अर्थानं शिक्षणाची आवड ही मला माझ्या वडिलांपासून मिळाली. माझे वडील सर एसटी मध्ये कंडक्टर होते. तर माझे वडील एसटी मध्ये कंडक्टर असताना माझ्या वडिलांनी त्यावेळेस वाशिमला लॉ कॉलेज सुद्धा नव्हतं. माझे वडील सकाळी 7 ते दुपारी 2 एसटी कंडक्टरची ड्युटी करायचे. इथून 2 वाजता अकोल्याला जायचे. अकोल्याला सीताबाई आर्ट्स नावाचं कॉलेज असेल, ते कॉलेज संध्याकाळी 6 ते 9 असायचं. माझे वडील 6 ते 9 लॉ कॉलेज करायचे. सर, लॉ कॉलेज केल्यानंतर रात्री 9ची बस पकडून 11ला वाशिम पोहोचायचे. 11ला वाशिम पोहोचल्यानंतर परत जेवणे झोपणे, परत सकाळी 7ला ड्युटी. माझ्या वडिलांनी शेड्यूलच असा करून घेतला होता की सकाळची ड्युटी टाकून घ्यायची, जेणेकरून कॉलेज मिस नाही झालं पाहिजे. कॉलेज त्यावेळेस वाशिमला कॉलेज नव्हतं. मी सिव्हिल इंजिनियर झालो, गव्हर्नमेंट सर्व्हिसला लागलो. मला माझा शेड्यूल एवढा हेक्टिक नव्हता. एसटीच्या ट्रिपा मारल्यानंतर एसटीचा आपल्याला माहित होतं त्यावेळेस मागच्या गेटच्या गाड्या होत्या. एवढा त्रास सहन करूनही तो माणूस 2 तास अकोल्याला जाणार, 3 तास क्लासेस करणार, परत 2 तास रिटर्न येणार. माझे खरे प्रेरणास्थान माझे वडील आहेत. त्यांनी एसटीची नोकरी करून जर शिक्षण घेतलं तर मी नक्कीच घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा आपला प्रश्न होता की बाबा माझं शिक्षण काय काय झालेलं आहे. तर माझा डिप्लोमा सिव्हिल आहे, बीई सिव्हिल आहे, MA स्ट्रक्चर आहे, MBA HR आहे, MA इंग्लिश आहे, MA मराठी आहे, बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स मीन्स BLib आहे. त्याच्यानंतर डिप्लोमा इन ह्युमन राईट्स आहे, डिप्लोमा इन जर्नलिझम आहे, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. आणि सर, मला शिक्षणाची आवड आहे. मी जरी गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये असलो, प्रायव्हेट कन्सल्टन्सीमध्ये असलो, तरीही मी आज 3 PG कोर्सचा गाईड आहे. मी MBA HR यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा गाईड आहे. मी नागपूर युनिव्हर्सिटीचा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा ME स्ट्रक्चरल इंजिनिअरचा गाईड आहे. आणि सोबतच मी व्हॅल्यूअर पण आहे सर. MSBT आपले ते गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक वाशिम आहे, MSBTचा व्हॅल्यूअर आहे. मुक्त विद्यापीठ यशवंतराव चव्हाण आपलं मुक्त विद्यापीठ आहे, त्याचाही मी व्हॅल्यूअर आहे. शिक्षणाची मला सुरुवातीपासूनच आवड आहे. मी अजूनही माझं शिक्षण स्टॉप केलेलं नाही सर. माझी LLB चालू आहे, LLBचं सेकंड इयर चालू आहे. याच्यानंतर मला स्ट्रक्चरमध्ये PhD करायची माझी खूप इच्छा आहे. आणि जोपर्यंत मला म्हणजे असं वाटणार नाही की इथून पुढे बस आपल्या याच्याने होणार नाही, माणसाची इच्छाशक्ती असली तर माणूस ते करतोच. आता सर, रात्री दिवसभर नोकरी करून प्रायव्हेट कन्सल्टिंग करून थकल्यानंतर ज्यावेळेस पेपर्स असतात, मी सकाळी 3 वाजता उठून अभ्यास करतो सर. 3 ते 6, 3 ते 7 हा पिरियड असा असतो. या पिरियडमध्ये तुम्हाला कोणाचा कॉल येत नाही, कोणी डिस्टर्बन्स नाही, पूर्ण साखर झोपेत असतात. साखर झोपेत असल्यानंतर तुम्हाला जी शांतता आणि जे कॉन्सन्ट्रेशन पाहिजे ते मिळते. आणि एवढं सगळं करून सर माझा LLBचा फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर आहे, दोन्ही सेमिस्टर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर आहेत. आणि ती जिद्द असली की आपोआप त्या गोष्टी घडून येतात. असं म्हणतात लोक की बा केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. सो त्या हिशोबाने आपण पुढे सरकतोय सर. आणि जोपर्यंत मला असं वाटत नाही की बा एज्युकेशन स्टॉप करायला पाहिजे, कारण माणूस आयुष्यभर विद्यार्थी असतोच. आणि आजही अशाच बऱ्या गोष्टी आहेत की जे आपल्याला आज पहिल्यांदा कळतात. बरोबर. त्यामुळे कंटिन्यू करायला हरकत नाही सर. यामध्ये शिक्षण असेल, नोकरी असेल आणि आता स्वतःचे प्रायव्हेट कन्सल्टन्सी असेल, अशा तिन्ही फ्रंटवर. आणि हे सगळं करताना घरातले आणि बाकीचे सगळे व्याप तुम्ही सांभाळून हे सगळं पुढे नेत आहे. आता त्यातल्या छोट्या छोट्या टप्प्यांवर मला खरं तर बोलायचंय. पहिली गोष्ट म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये टेक्नॉलॉजी अतिशय महत्वाची असते. तर या टेक्नॉलॉजीचा कितपत फायदा या सगळ्या इंजिनिअरिंग या फील्डमध्ये आपल्याला झाला किंवा होतो? सर, टेक्नॉलॉजी बिलकुल नक्कीच महत्वाची आहे. आधी लोक म्हणजे आपण जे कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये आहे, आपण आधी लोक सेंटरिंग जे काढायचे 21 दिवस 28 दिवस सेंटरिंग काढायचे नाही. आता आपले स्टील ऍडव्हान्स झालेलं आहे, सिमेंटचे इन्ग्रेडियंट ऍडव्हान्स झालेले आहे. हा नक्कीच टेक्नॉलॉजीचा कुठेतरी फायदा आहे. आणि टेक्नॉलॉजी डे बाय डे अपग्रेडच होत आहे. आता आपण 10व्या दिवशी 11व्या दिवशी सेंटरिंग करतो, तेवढी स्ट्रेंथ त्या स्ट्रक्चरला येते. आणि आपल्याकडे ती टेस्ट करण्यासाठी NDT टेस्ट आहेत, अल्ट्रासॉनिक टेस्ट आहे, रिबाउंड हॅमर टेस्ट आहे.
त्याच्यामुळे नक्कीच सर जी तुमची टेक्नॉलॉजी जे काही अपग्रेड होत आहे दिवसेंदिवस, ज्या काही नवीन येत आहेत, आतापर्यंत आपला जनरली 12 नंतर 16 नंतर 20 असे बार होते. आता मार्केटमध्ये नवीन जिथे 12 कमी पडतो आणि 16 जास्त होतो अशा ठिकाणी आपण 14 पण लॉन्च केलेला आहे. बरोबर. त्यामुळे नक्कीच सर कुठे ना कुठे या अपग्रेडेड नॉलेजचा सिस्टमचा आपल्याला नक्कीच फायदा होतो. त्यामध्ये तुम्ही स्वतः उच्च विद्याविभूषित आहात, उच्च शिक्षित आहात, पण अकुशल कामगारांकडून काम करून घेणं कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये हे कितपत धोकादायक आहे? नाही, अकुशल सर एक असं म्हणतात, हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. बरोबर. एकदाचं नसलेलं पुरतं. कसं आहे, आजकाल आमच्या वाशिम सारख्या ठिकाणी बरेच असे इलेक्ट्रिक फिटिंगही मिस करतो आणि प्लंबिंगही मिस करतो. त्याला इलेक्ट्रिकचंही नॉलेज नाही, त्याला कलर कोडचंही नॉलेज नाही. मी तर म्हणतो अशा लोकांकडून काम केलंच नाही पाहिजे. म्हणजे म्हणायचं असेल, मरायचं असेल तर MBBS MD कडून मरा ना, कम्प्युटर कडून काम मारताय. त्याच्यामुळे स्किल्ड पर्सन किंवा जे तुमचे स्किल्ड पर्सन आहे अशा लोकांकडूनच आपण काम करून घेतलं पाहिजे. बरोबर. बांधकाम क्षेत्रात साहित्य निवडताना बेसिकली म्हणजे जे कन्स्ट्रक्शनसाठी जर रॉ मटेरियल आहे तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स जनरली बघता? अशा म्हणजे आता समजा सळई बद्दल बोलायचे तर सळई निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता? सळई निवडताना सर जनरली आज क्लायंट पण खूप हुशार झालेले आहेत. क्लायंट प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आहे, प्रत्येक जण सर्च करतो. जनरली मग ते टेक्निकल प्रश्न आपल्याला विचारतात, कोणतं स्किल घ्यायला पाहिजे, कोणतं स्किल घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आपलं उत्तर असतं की बेंडिंग रिबेंडिंग टेस्ट झाली, तुमची टेन्साइल स्ट्रेंथ झाली. याच्यामध्ये जे तुमचं स्किल आहे, आजकाल प्रत्येक स्टील कंपनी जे आपल्याला ब्राउचर प्रोव्हाइड करतात, त्या ब्राउचरमध्ये तुम्हाला ईच अँड एव्हरी डिटेल असते. त्यांनी आतापर्यंत घेतलेले अवॉर्ड्स असतात, त्यांचे आतापर्यंतचे अचिव्हमेंट्स असते. त्याच्यावरून आपण जज करायला पाहिजे की कोणतं स्टील आज कुठल्या लेवलला आहे. शेवटी मार्केट आहे, मार्केटमध्ये कॉम्पिटिशन आहेच. प्रत्येक जण आपला ब्रँड कसा सरस ठरेल हे सांगण्याचा प्रयत्न करतो आणि मार्केट आहे. शेवटी प्रत्येकाने आपापली सत्सद विवेक बुद्धी वापरून निर्णय घ्यायला पाहिजे आणि शेवटी क्वालिटीला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे, क्वांटिटी नंतर पहिले क्वालिटी. बरोबर. बांधकामामध्ये रचना किंवा आराखडा किंवा प्लॅन हा किती महत्वाचा असतो? तर प्लॅन विदाऊट प्लॅनिंग आपण कोणतीच गोष्ट करू शकत नाही. आपल्याला सपोज मुंबईला जायचं तर आपल्याला पहिले प्लॅनिंग करावं लागेल. मी बसनं जाणार, प्लेननं जाणार, ट्रेननं जाणार, त्याच्यानंतर तुम्हाला त्या दिशेनं अप्रोच व्हावं लागेल. प्लॅनिंग हा सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट सर. बरेच लोक अशा येतात आमच्याकडे की बाबा आमचं प्लिंथ पर्यंत आलं आणि आता आम्हाला पुढे कसं करायचं सुचत नाहीये, पूर्ण मिसमॅनेज झालेलं असते, लॅट्रिनचा दरवाजा हॉलमध्ये उघडतो. त्याच्यासाठी प्लॅनिंग हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. मी माझं तर म्हणजे सर्व जनतेला हेच सांगणार राहील की विदाऊट प्लॅनिंग तुम्ही काहीच करू नका, म्हणजे इनिशियल सुरुवातच करू नका. एका इंजिनियर कडून प्लॅन करून घ्या, प्लॅन केल्यानंतर त्यांच्याकडून टेक्निकल गायडन्स घेऊनच पुढे सरका. बरोबर. दुसरं, लो कॉस्ट हाऊसिंग किंवा बजेट हाऊसिंग मध्ये घर करताना तुम्ही काय गोष्टींचा विचार करता की जेव्हा क्वालिटी पण कॉम्प्रोमाइज करायचं नसते आणि क्लायंटचं बजेट सुद्धा सांभाळायचं असतं? आता सर याच्यामध्ये आतापर्यंतची जे 1990च्या आधी किंवा ज्यावेळेस माझं घर बांधलं गेलं त्यावेळेस माझं घर हे लोड बेरिंग मध्ये बांधलं गेलं सर. आता आमच्याकडे क्लायंट्स येतात, आमचा बजेट कमी आहे, आम्हाला लोड बेरिंग बांधायचं. तर माझं त्यांना पहिलं सजेशन हे असते की आज तुम्ही बांधू शकत नाही मान्य आहे, पण उद्या तुमचे मुलं शिकले, हे झाले, मोठे झाले, शिकले, सवरले तर ते पाया रिवाइज करू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही यू गो फॉर द फ्रेम स्ट्रक्चर. आता तुम्ही पाया मजबूत केला, उद्या तो त्याच्यावर दुसरा मजला, तिसरा मजला चढवू शकेल. त्याच्यामुळे तुम्ही बजेटचं कॉम्प्रोमाइज करताना तुम्ही दरवाजे कधीही बदलू शकता, खिडक्या कधीही बदलू शकता, टाइल्स तुम्ही लो क्वालिटीची टाका, टाइल्स तुम्ही कधीही बदलू शकता, पण तुम्ही फाउंडेशन रिवाइज करू शकत नाही. त्याच्यामुळे तुमचं जे स्ट्रक्चर आहे, तुमचा जो बेस आहे त्याच्यावरती तुम्ही मेनली कॉन्सन्ट्रेट करा. बाकीच्या गोष्टीत तुम्ही कॉम्प्रोमाइज केलं तरी चालेल. बरोबर. आता जसं तुम्ही टिप्स दिल्यास तशात बांधकाम करताना अजून काय टिप्स तुम्ही द्याल? इन जनरल ह्या तर बजेटवरच्या टिप्स होत्या, पण इन जनरल बांधकाम करताना या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत किंवा या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आता सर नवीन मार्केटमध्ये आता मिडल क्लास जरी असला तरी तो वास्तूकडे अप्रोच होतो. आता वास्तूचा जो इफेक्ट आहे हा जवळपास प्रत्येक जणाची ही अपेक्षा असते की मला वास्तूनुसार घर असलं पाहिजे. आता जनरली एकदा बांधल्यानंतर परत तोडताड केल्यापेक्षा सुरुवातीलाच आपल्या डोक्यात आहे आपण वास्तूचा सुद्धा कन्सल्ट घ्यावा, त्या हिशोबाने आपण सुरुवात करावी आणि पुढे सरकावं. बरोबर. म्हणजे जेणेकरून पुढची तोडताड किंवा पुढचं जे होणारं नुकसान आहे, कारण सिव्हिल एकदा तुम्ही डिसमेंटल केलं तर त्याची स्क्रॅप व्हॅल्यू काही नाही आहे सर. एकदा जर तुम्ही स्टील स्ट्रक्चरशी रिलेटेड म्हटलं तर स्टील स्ट्रक्चरची संमट तुम्हाला स्क्रॅप व्हॅल्यू येईल, पण सिव्हिल मध्ये ब्रिक वर्क झालं, कॉन्क्रीट झालं, याची स्क्रॅप व्हॅल्यू 0 आहे. त्याच्यामुळे बांधण्याचे पैसे, तोडण्याचे पैसे आणि अननेसेसरी पूर्ण ओके झाल्यानंतर त्याला परत हे करणे हे थोडंसं त्रासदायक होतं. त्याच्यामुळे कसं प्रत्येक गोष्टीचं जसं तुम्ही म्हटलं प्लॅनिंग हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. आपल्याला काय काय करायचं आहे सगळ्यात पहिले आपल्या रिक्वायरमेंट आहे, आपल्या ज्या आपली प्लॉट साईज आणि आपल्या रिक्वायरमेंट हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता या क्षेत्रात असं जर तुम्हाला व्यक्ती तितक्या प्रवृत्तीनुसार लोक तुम्हाला सल्ले देतात, हे असं नाही, हे असं नाही, हे असं नाही, पण शेवटी तुमची रिक्वायरमेंट काय आहे, तुमचा प्लॉट किती आहे आणि तुमची रिक्वायरमेमेंट काय आहे, या गोष्टीचा सगळ्यात पहिले विचार करून सुशिक्षित अभियंत्याकडून व्यवस्थित म्हणजे तंत्र असलेल्या अभियंत्याकडून नकाशा काढून घेणे आणि त्या हिशोबाने प्लॅनिंगने पुढे सरकणे.
बरोबर. तुम्ही स्वतः इतक्या आपण सुरुवातीलाच बोलला डिग्री घेतल्यात, पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, पण या सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात आता कुठला एखादा कोर्स मागच्या 1 वर्षभरात केलाय का, किंवा करावासा वाटतोय का, की अजून मला शिकायचं राहिलं की हे खरं आता शिकलं पाहिजे? सर आता जनरली प्लॅनिंग मी स्वतःच करतो. माझा डिप्लोमा सिव्हिल, बी सिव्हिल, एम प्लॅनिंग मी स्वतः करतो. आरसीसी डिझाईन मी स्वतः करतो. माझा रामटेक युनिव्हर्सिटी मधून डिप्लोमा वास्तूचा सुद्धा झालेला आहे. त्याच्यामुळे वास्तू, बेसिक वास्तू मी फॉलो करतो. बाकी जास्त डिटेलमध्ये न जातो, जो बेसिक टेक्निकल प्लस बेसिक वास्तू या गोष्टी मी फॉलो करतो. पण मला असं वाटतं की आता 3D मॅक्स जो आहे, ज्याच्यावर आपण 3D व्ह्यू बनवतो, 3D व्ह्यू झाला आता खूप ऍडव्हान्स आहे, VR रेंडरिंग आहे, ह्या गोष्टी शिकण्याची इच्छा आहे. परंतु सर आता थोडासा वेळेचा अभाव आहे. कुटुंब, नोकरी, सगळ्या गोष्टी सांभाळून नाही करत, म्हणजे वेळ नाही मिळत तेवढा. कारण ह्या गोष्टी शिकायच्या असतील तुम्हाला एक तर पुण्यासारख्या ठिकाणी किंवा बँगलोर सारख्या ठिकाणी, जिथे सॉफ्टवेअरचे जास्तीत जास्त कोर्सेस उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी जावं लागतं. बरोबर. वाशिममध्ये ती फॅसिलिटी अवेलेबल नाही. वाशिममध्ये इव्हन ऑटोकॅड सुद्धा कोणी शिकवत नाही सर. बरेच आता नवीन फ्रेशर इंजिनियर्स आहेत किंवा जे फ्रेशर्स, डिप्लोमा होल्डर, डिग्री होल्डर, हे लोक येतात की सर आम्हाला डिप्लोमा म्हणजे ऑटोकॅड शिकायचं आहे, आमचं हे एज्युकेशन झालेलं आहे. आणि आजकाल हाताने कोणी ड्राफ्टिंग करत नाही सर. मिनी ड्राफ्टर, ड्रॉइंग बोर्ड नाव आउटडेटेड. टोटल ऑटोकॅड बेसिक रिक्वायरमेंट आहे. तुम्हाला कुठल्याही ऑफिसला जॉब करायची म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीची ड्रॉइंग जी आता कम्प्युटर ऍडेड ड्राफ्टिंग आलेली आहे. त्याच्यामुळे ऑटोकॅड हा मस्त आहे. आणि VR रेंडरिंग म्हणा किंवा तुमचं 3D मॅक्स शिकण्याची थोडीशी इच्छा आहे. बरोबर आहे. तुम्ही शासकीय संस्था किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधले कुठले या सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातले प्रकल्प याआधी पूर्ण केलेत का, किंवा करण्याचा काही प्लॅनिंग आहे का? असं सर शासकीय याच्यात मी स्वतः ग्रामीण पाणी पुरवठा विभागामध्ये काम करतो. त्याच्यामुळे आमचे जे उंच पाण्याच्या टाक्या असतात, जमिनीवरील पाण्याच्या टाक्या असतात, या टाक्याचे आम्ही कामं बऱ्याच योजना आमच्या जल जीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेले आहेत आणि बऱ्याच योजनेचे कामं प्रगतीपथावर आहेत. त्यामध्ये या क्षेत्रामध्ये जे तरुण अभियंते येतात, आता इंजिनियर्स पुढचे पासआउट होतात, त्यांना काय सल्ला द्याल? तरुण अभियंत्यांना सिव्हिल इंजिनिअरिंग असं क्षेत्र आहे, आता मी स्वतः नोकरीमध्ये आहे म्हणून सांगतो तुम्हाला. सिव्हिल एक असं क्षेत्र आहे सर, सिव्हिल या क्षेत्रात जेवढ्या गव्हर्नमेंट सर्व्हिसेस आहेत तेवढ्या कुठेच नाही. वाशिम सारखं ठिकाण तुम्ही बघा, वाशिम आकांक्षित जिल्हा म्हणून ओळखला जातो. वाशिम सारख्या ठिकाणी आज जर इतर इंजिनिअरिंग ब्रांचेसच्या कंपॅरिझन मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी जर आपण कम्पेअर केली तर तुमच्या पंचायत समितीला 5 ते 7 पदं आहेत. जिल्हा परिषदेला कमीत कमी जवळपास 70 ते 80 पदं असतात. एवढे पदं मेकॅनिकल, तुमचे इलेक्ट्रिकल या ब्रांचेसचे नाही आहेत. बरोबर. त्याच्यामुळे आणि सिव्हिल क्षेत्र जे आहे आपल्या अवतीभोवती आहे, याचं ट्रेनिंग घेण्यासाठी आपल्याला कुठे पुणे, मुंबई, बँगलोरला जायचं काम नाही. रोड आपल्या आजूबाजूलाच आहेत, धरणे आपल्या आजूबाजूलाच आहेत, घरं आपल्या आजूबाजूलाच आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंग आपल्या सभोवती आहे. त्याच्यामुळे सिव्हिल इंजिनिअरिंग आपल्याला घराच्या बाहेर निघालो की सिव्हिल इंजिनिअरिंग पाहायला मिळते. इव्हन आपण ज्या घरात राहतो तो सुद्धा सिव्हिल इंजिनिअरिंगचा एक नमुना आहे. त्याच्यामुळे सिव्हिल इंजिनिअरिंगला भरपूर स्कोप आहे. तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग करून नोकरी नसेल करायची तर तुम्ही स्वतःची कन्सल्टन्सी चालू करू शकता. उद्या हार्डवेअर नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आहेत. त्याच्यामुळे सिव्हिल क्षेत्र एक उत्तम क्षेत्र आहे. बरोबर. आणि आता तुम्ही त्या मुलांना तर सल्ला दिलात, पण भविष्याबद्दल जर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगचं काय भवितव्य किंवा लॉंग टर्म मध्ये काय भविष्य बघता तुम्ही? सिव्हिल इंजिनिअरिंग असं आहे का, आपण म्हणतो माणसाच्या मूलभूत गरजा 3 असतात: अन्न, वस्त्र आणि निवारा. मूलभूत गरजात निवारा ही एक गरज येते. त्यामुळे आज घर बांधलं, आपण कॉन्क्रीटचं लाईफ 100 वर्ष सांगतो. जनरली आता आपण माल प्रॅक्टिसेस कन्सिडर करा, काही जरी म्हटलं तर 70 वर्ष मिनिमम आहे. 70 वर्षानंतर परत ते डिमॉलिश करून पुन्हा नवी बिल्डिंग उभी राहणार. एकदा रोड खराब झाला परत रोड बनणार, ब्रिजेस खराब झाले परत बनणार, डॅम मेंटेनन्स, रिपेअर, न्यू, याला भरपूर स्कोप आहे. त्याच्यामुळे हे न थांबणारं चक्र आहे, हे अविरत चालणारं चक्र आहे. त्याच्यामुळे स्कोप भरपूर आहे. म्हणजे तुम्ही नोकरी म्हणसाल नोकरीतही आहे, बिझनेसमध्ये म्हणसाल बिझनेसमध्येही आहे, आणि बाकी ही न संपणारी गोष्ट आहे. पिढी बाय पिढी हे सगळं चालत राहणार. त्याच्यामुळे सिव्हिल इंजिनिअरिंगला भरपूर मोठा स्कोप आहे, भरपूर वाव आहे. या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला अनेक आव्हानं आली असतील, त्या आव्हानांना कसं तुम्ही सामोरे गेला किंवा त्यावर कशी मात केली तुम्ही? आव्हानं कोणत्याही क्षेत्रात आपण उतरलो तर आव्हान हे असणारच. आव्हान जर आलं नाही तर आपण असं समजायचं की आपण रुटीन काहीतरी काम करतोय. काहीतरी नवीन जर तुम्ही केलं तर तुम्हाला आव्हान निश्चितच येणार. आणि मला जे आव्हान आले तर मी डिप्लोमा पासून आजपर्यंत माझ्या आयुष्यात जेवढे शिक्षक आले, म्हणजे माझ्या 2004च्या डिप्लोमा पासून, डिग्री पासून आजही प्रत्येक शिक्षकांच्या मी पर्सनली टच मध्ये आहे. प्रत्येकांच्या मला काही अडचण आली मी त्वरित त्यांना फोन करतो. आणि वाशिममध्ये माझे बरेच काही सिनियर आहेत, जसं आता भावसार सर येऊन गेले, त्याच्यानंतर आपले भड सर, असे भरपूर सिनियर आहेत. मला काही अडचण नाही तर त्या लोकांकडून मी निश्चिंतपणे मार्गदर्शन मागतो. तेही मला लहान भावासारखं किंवा आपली बडिंग इंजिनियर्स म्हणून मार्गदर्शन करतात. वा वा वा. दुसरं असं विचारतंय, आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरलं होतं का या प्रोजेक्टमध्ये? माझ्या जवळपास आजपर्यंत म्हणजे 2000 डिप्लोमा झाल्यापासून मी आज 300+ प्रोजेक्ट केले. बऱ्याच प्रोजेक्टमध्ये आयकॉन वापरलेले. एक रिसेंटली मंगेश हुले शिक्षक आहेत आपल्या शासकीय तंत्रनिकेतनला, तिथे पूर्ण आपण आयकॉन वापरलेला आहे. तर मग आयकॉन स्टीलचा तुमचा ऍज अ प्रॉडक्ट म्हणून कसा अनुभव होता, आणि ऍज अ कंपनी म्हणून त्यांची सर्व्हिस
क्वालिटी, टाइम, कॉस्ट या सगळ्याबद्दलचा अनुभव कसा होता? आता याच्यामध्ये सर मी मीनव्हाईल लेक्चरशिप सुद्धा केलेली आहे. त्याच्यामुळे मी ज्यावेळेस लेक्चरशिप करायचो त्यावेळेस मी हे ज्या क्युरियोसिटी असते की या सिमेंटची स्ट्रेंथ कमी आहे, त्या सिमेंटची स्ट्रेंथ कमी आहे, तर मुलांचं प्रॅक्टिकल पण व्हायचं आणि मला पण समजायचं की कोणत्या सिमेंटची स्ट्रेंथ किती आहे, कोणत्या स्टीलची स्ट्रेंथ किती आहे. तर ह्या सगळ्याच्या आम्ही टेस्ट सुद्धा कॅरी केलेल्या आहेत. या टेस्टमध्ये टेन्साईल स्ट्रेंथ आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही चेक केलेल्या आहेत. आणि स्ट्रेंथ जी आहे जी आपल्या ब्राउचर्समध्ये असते किंवा जी आपल्याला अपेक्षित असते, जनरली आपल्या रेसिडेन्शियल बिल्डिंगवरती जेवढं आपण लोड हे करतो, डिझाईन करतो, तेवढं लोड कधीच येत नाही. हे लोड तुमचं फ्लायओव्हर झालं, ब्रिजेस झालं, यांच्यावरती येतं. आपले जे नंबर ऑफ कॉलम्स असतात त्या बिल्डिंगवर ज्या लोडसाठी आपण ते डिझाईन करतो तो लोड टिल द एंड त्याच्यावर येतच नाही. त्याच्यामुळे कसं आहे, डिझाईन ती सेफच असते आणि स्टेबल, रेसिडेन्शियलसाठी ते स्टेबलच आहे, काही अडचण नाही. आणि राहिला विषय सर्व्हिसचा, सर्व्हिस एकदम उत्तम आहे. तिथले लोकलचे टेक्निकल हेड आम्हाला वेळोवेळी कॉन्टॅक्टमध्ये राहतात, आमच्या काही अडचणी असल्या तर समजून घेतात आणि सहकार्य करतात. क्या बात आहे. सो हे होते माझ्यासोबत इंजिनियर बजरंग आंबोरे सर, आणि त्यांनी अतिशय साध्या सोप्या शब्दात त्यांचा स्वतःचा प्रवास उलगडला. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे कुठल्याही कन्स्ट्रक्शनला ज्याप्रमाणे मजबूत पाया महत्वाचा असतो आणि त्यावरच ती बिल्डिंग, ते स्ट्रक्चर, ती वास्तू उभी राहत असते, त्याप्रमाणे जर तुमच्या आयुष्यामध्ये शिक्षण हा जर पाया मानला आणि त्या शिक्षणाचा बेस तुमचा पक्का असेल तर त्या नॉलेजवर, त्या ज्ञानावर तुम्ही कुठलीही मोठी उंच इमारत बांधू शकता. आयुष्यातली अनेक आव्हानं तुम्ही सहजरित्या पार करू शकता. या शिकवण त्यांनी फार साध्या सोप्या शब्दात दिली आणि येणाऱ्या तरुण पिढीला सुद्धा मार्गदर्शन करण्यासाठी, सांगण्यासाठी, हा मित्रत्वाचा सल्ला देण्यासाठी ते कधी हजर आहेत असंही त्यांनी सांगितलं. सो आयकॉन स्टील कडून आणि या बिल्ड आयकॉन उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. आणि आगामी काळात म्हणजे आता तुम्ही काहीशे प्रोजेक्टचा टप्पा ओलांडलेला आहे, 300-350 प्रोजेक्टचा, आगामी काळात 1000चा टप्पा असाच ओलांडावा, त्यासाठी आयकॉन स्टील तुमच्या सोबत आहे आणि भविष्यात सुद्धा कायम राहणार आहे. पुन्हा एकदा तुमचे आभार आणि पुढील वाटचालीला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद सर. थँक्यू.